253 स्कोर झाला, तिथंच सगळ्यांना वाटलं भारत जिंकला. पण कहाणीत इतके सारे ट्विस्ट येतील असं कुणालाच वाटलं नव्हतं. म्हणजे T20 क्रिकेटमधील रोमांच काय असू शकतो याचा प्रत्यय काल झालेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलच्या निमित्ताने कोट्यावधी क्रिकेट प्रेमींना पुन्हा एकदा आला. चौकार षटकारांचा नुसता पाऊस आणि तब्बल 499 धावांचा डोंगर. अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या या उत्कंठावर्धक लढतीत शेवटी इंग्लंडवर अवघ्या 7 धावांनी मात करत यजमान टीम इंडियानं स्पर्धेची फायनल गाठली. समोर इंग्लंड सारखा तगडा प्रतिस्पर्धी, सोबत मैदानात उपस्थित असलेल्या हजारो आणि मैदानाबाहेरील अब्जावधी क्रिकेट प्रेमींच्या अपेक्षांचं ओझं डोक्यावर घेत अक्षरशः अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या या लढतीत नाणेफेकीचा कौल विरोधात गेल्यानंतरही संजू सॅमसननं केलेली विस्फोटक खेळी, निर्णायक क्षणी जसप्रीत बुमराहनं केलेला भेदक मारा, अक्षर पटेलनं पकडलेले जादुई कॅचेस याच्या जोरावर काल रात्री टीम इंडियानं वानखेडेचं मैदान मारलं आणि रविवारी अहमदाबाद मधल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या फायनलच्या लढतीत प्रवेश केला. आता T20 वर्ल्ड कपची फायनल गाठण्याची भारतीय संघाची ही तब्बल 4थी वेळ आहे. त्यामुळे आता या लढतीतही बाजी मारून सूर्यकुमारची यादव सेना इतिहास रचते का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पण आज झालेल्या मॅच मध्ये टीम इंडियाचा खेळ नेमका कसा झाला, सामन्यातली कोणती गोष्ट नेमकी टर्निंग पॉइंट ठरली, याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी. म्हणजे T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनल मध्ये टीम इंडियाची गाठ इंग्लंडशी पडणार असल्याचं निश्चित झाल्यानंतर भारतीय क्रिकेट प्रेमींना काहीसं टेन्शन आलं होतं. त्याला कारणही मंडळी तसंच होतं. गेल्या काही वर्षात कसोटीपासून T20 पर्यंत बॅसबॉल हा आक्रमक फलंदाजीचा नवा अंदाज इंग्लंडच्या संघानं रूढ केला होता. तसेच ऑस्ट्रेलियात झालेल्या 2022च्या वर्ल्ड कप मध्ये याच बॅसबॉलचा तडाखा टीम इंडियाला देखील बसला होता. त्यामुळे इंग्लंडचा संघ आज कोणती रणनीती घेऊन मैदानात उतरतो यावर भारतीय संघासह क्रिकेट प्रेमींची ही नजर होती. त्यात नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूनं लागल्यावर इंग्लिश कर्णधारानं थेट टीम इंडियालाच फलंदाजीसाठी निमंत्रित करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मात्र भारताचा आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा हा झटपट बाद झाल्यानंतर वानखेडेवर भारताच्या डावात जे काही झालं तो आता इतिहास बनलाय. वेस्ट इंडिज विरुद्धच्या लढतीत 97 धावांची मॅच विनिंग खेळी करणारा संजू सॅमसन आज टीम इंडियासाठी पुन्हा एकदा तारणहार ठरला. डावातल्या पहिल्याच ओव्हरपासून संजूच्या बॅटवर येणारा प्रत्येक बॉल हा थेट बाउंड्री पार जाण्यासाठीच येतोय की काय असं दिसत होतं. मग जोफ्रा आर्चर काय, सॅम करन काय, विल जॅक्स काय की रहस्यमय आदिल रशीद काय, सगळ्यांनाच संजूच्या बॅटचा तडाखा बसला. या दरम्यान मिळालेल्या एका जीवनदानाचा पुरेपूर फायदा उठवत संजूनं झटपट अर्धशतकी मजल मारली. या दरम्यान संजूला उत्तम साथ लाभली ती ईशान किशनची. दोघांच्या झंझावाती फटकेबाजीमुळे इंग्लिश गोलंदाजी पहिल्या 7-8 ओव्हरमध्येच अर्धमेली झाली होती. गेल्या सामन्यात 97 धावांवर नाबाद राहिल्यानं हुकलेल्या शतकाची कसर संजू आज भरून काढणार असं वाटत होतं. पण तो 89 धावांवर बाद झाला. पण तोपर्यंत त्याने इंग्लिश गोलंदाजीचा करेक्ट कार्यक्रम करून टाकला होता. त्यामुळे संजू नंतर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पांड्या, शिवम दुबे आणि तिलक वर्मा यांना मनसोक्त फटकेबाजी करून संघाला 250 पार मजल मारून देता आली. म्हणजे टीम इंडियानं निर्धारित केलेल्या 20 ओव्हरमध्ये 253 धावांपर्यंत मजल मारल्यानं आता आपला विजय निश्चित झालाय म्हणून भारतीय क्रिकेट प्रेमी निश्चिंत झाले. वानखेडे पासून घरोघरी टीव्ही सेट पर्यंत विजयाच्या जल्लोषाची तयारी सुरू झाली होती. पण खरा थरार मात्र कायमच होता. ज्या वानखेडेवर भारताच्या आघाडीची फळी सुसाट सुटली होती तिथं इंग्लंडचे बॅट्समन मात्र बुमराह, पांड्या यांच्या माऱ्यासमोर अडकळताना दिसले. मात्र इंग्लंडचे भरवशाचे गडी झटपट माघारी परतत असताना नवख्या पण ताज्या दमाच्या जेकब बेथलनं कमाल केली. त्याने केलेल्या जोरदार प्रतिहल्ल्यामुळे टीम इंडियाची बॉलिंग काही काळ बॅकफुटवर गेली. तसेच इंग्लंडकडून अचानक 4-6च्या फैरी चढू लागल्यानं वानखेडेवर चिडीचूप शांतता पसरली. टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी आलेले माजी क्रिकेटपटू, सेलिब्रिटी आता काय होणार म्हणून चिंतेत पडले. बेथलने आणि विल जॅक्स आणि नंतर सॅम करन सोबत मिळून मोठ्या आव्हानाचा पाठलाग केल्यानं सामन्याचं पारडं हळूहळू समान पातळीवर आलं होतं. आता काही होऊ शकतं, कुणी जिंकू शकतो अशी कुजबूज सुरू झाली.
254 धावांच्या भल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना अखेरच्या 5 ओव्हरीत इंग्लंडला विजयासाठी 69 धावांची गरज असल्याचं समीकरण तयार झालं. पण इथेच सामन्यात खरा ट्विस्ट आला. भारताचा भरवशाचा बॉलर असलेल्या बुमरानं सूत्र आपल्या हातात घेतली आणि सुसाट सुटलेल्या इंग्लिश फलंदाजांच्या बॅटला करकचून वेसन घातली. आतापर्यंत चौकार षटकारांशिवाय विचारच करत नसलेल्या इंग्लंडवर त्यानंतर एकेका धावेसाठी झगडण्याची वेळ आली. त्यानंतर 18व्या ओव्हरमध्ये पुन्हा गोलंदाजीसाठी आलेल्या बुमरानं अवघ्या 6च रना देत सामन्याचं पारडं भारताच्या बाजूने झुकवलं. तर उरलेलं काम हार्दिक पांड्यानं 19व्या ओव्हरीत किफायतशीर मारा करून पूर्ण केलं. अखेर शेवटच्या 6 चेंडूमध्ये 30 धावा असं समीकरण तयार झालं. मात्र शतकवीर जेकब बेथल मैदानात असल्यानं इंग्लंडला आशा होती. पण बेथल धावबाद झाला आणि इंग्लंडचा संघही सामन्यातून बाद झाला. त्यानंतर जोफ्रा आर्चरने 3 सिक्स मारले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तसंच हे सिक्स केवळ पराभवाचं अंतर कमी करणारे ठरले. टीम इंडियानं मात्र रोमहर्षक लढतीत 7 धावांनी बाजी मारत फायनलसाठी अहमदाबादचं तिकीट पक्क केलाय. या लढतीत संजू सॅमसननं केलेली विस्फोटक बॅटिंग आणि जसप्रीत बुमराहनं केलेली भेदक बॉलिंग हे भारतीय संघाच्या विजयाचं वैशिष्ट्य ठरलं. मात्र या लढतीत खरे टर्निंग पॉइंट्स ठरले ते म्हणजे दोन्ही डावात पकडले गेलेले आणि सुटलेले काही कॅचेस. क्रिकेटमध्ये कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं, याचाही प्रत्यय या निमित्ताने आला. आक्रमक सुरुवातीनंतर दुसऱ्याच ओव्हरीत भारताची पहिली विकेट अभिषेक शर्माच्या रूपात पडली होती. त्यानंतर पुढच्याच ओव्हरीत जोफ्रा आर्चरचा बॉल बाउंड्री पार धाडण्याच्या नादात संजू सॅमसनचा कॅच उडाला. मात्र हा साधा सोपा कॅच मिडॉनवर फिल्डिंग करत असलेल्या इंग्लंडच्या कर्णधार हॅरी ब्रूक यानं सोडला. संजू तेव्हा 15 धावांवर खेळत होता. या जीवनदानाचा त्यानं पुरेपूर फायदा उचलला आणि इंग्लंडच्या गोलंदाजांना अक्षरशः झोडपून काढलं. संजू अखेरीस 89 धावा काढून बाद झाला. त्यामुळे इंग्लंडच्या कर्णधारानं दिलेलं जीवदान इंग्लंडला 74 धावांनी महागात पडलं. मात्र दुसरीकडे हाच हॅरी ब्रूक फलंदाजीसाठी आला तेव्हा जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलने त्याचा अप्रतिम कॅच पकडला. जवळपास 22 ते 24 मीटर उलट धावत जात अक्षरने बाउंड्री रेषेजवळ चित्त्यानं झेप घेऊन शिकार पकडावी तसा हा कॅच टिपला आणि इंग्लंडच्या डावाला सुरुवातीलाच हादरा दिला. हे कमी म्हणून की काय, इंग्लंडचा संघ सुरुवातीच्या झटक्यातून सावरत विजयाच्या दिशेनं आगेकूच करतोय की काय असं वाटत असतानाच अक्षर पटेलनं पुन्हा एकदा फिल्डिंगमध्ये कमाल दाखवत विल जॅक्सनं मारलेला हमखास 6 ठरणारा उत्तुंग फटका बाउंड्री रेषेजवळ रोखला आणि बॉल शिवम दुबेच्या हातात टाकत संघाला लढतीत पुनरागमन करून दिलं. शेवटपर्यंत रंगलेल्या लढतीत अक्षरनं पकडलेले 2 कॅचेस खऱ्या अर्थानं निर्णायक ठरले. बाकी इंग्लंड विरुद्ध विजय मिळवून वर्ल्ड कपची फायनल गाठली असली तरी टीम इंडियासाठी न्यूझीलंड विरुद्ध होणारी फायनल तितकीशी सोपी नसेल. एकतर न्यूझीलंडचा संघ सेमीफायनलमध्ये अपराजित दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून फायनलमध्ये पोहोचलाय. दुसरी गोष्ट म्हणजे वर्ल्ड कपच्या साखळी फेरीपासून दिसून येत असलेल्या उणिवा आता संघ फायनल पर्यंत पोहोचला तरीही दूर झालेले नाहीयेत. अभिषेक शर्मा हा संपूर्ण स्पर्धेत फॉर्मशी झगडताना दिसलाय, तर मिस्ट्री स्पिनर म्हणून लौकिक असलेल्या वरुण चक्रवर्तीच्या फिरकीतली जादू सुद्धा आता हरवल्यासारखं दिसतंय. तसेच निर्णायक क्षणी शिवम दुबेच्या हाती चेंडू द्यावा अशी परिस्थिती नाही. त्यामुळे रविवारी होणारी फायनल खेळण्यापूर्वी टीम इंडियाला खूप विचारमंथन करावं लागणार आहे, हे मात्र निश्चित. आता टीम इंडियाची T20 वर्ल्ड कप मधील कामगिरी कशी झाली आहे आणि फायनलमध्ये विजय मिळवण्यासाठी काय करावं लागेल याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.